पिंपळगावचे काही विद्यार्थी सहलीसाठी कराडला गेले, त्या ठिकाणी अपघात झालेला आहे. बस खोल 20 फूट खोल कोसळलेली आहे. मी स्वतः ते विद्यार्थी तिथे माननीय आमदार महोदय की ज्यांचं हॉस्पिटलच त्या ठिकाणी आहे, मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. 41 विद्यार्थ्यांच्यापैकी एक दोघं तिघं विद्यार्थी थोडं जास्ती लागलेलं आहे, गंभीर आहेत. बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी सुखरूप आहेत. निश्चितपणे या संदर्भामध्ये सहलीचंही धोरण त्या ठिकाणी आपल्याला ठरवावं लागेल. आता हा अपघात कशामुळे झाला, याला कोण जबाबदार आहे, त्याचा माहिती घेऊन त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल. ते आढावा घेत आहेत, कशा पद्धतीनं मतदान सुरू आहे, काय आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय. नुसतं त्र्यंबकेश्वरच नाही तर मला वाटतं की एक 6 ठिकाणी जिथे आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मी भेट दिलेली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदार राजांचा आहे. मला विश्वास आहे की त्र्यंबकेश्वरसह नाशिकच्या अनेक नगरपालिकेंवर शिवसेनेचा भगवा फडकेल. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदार राजांचा दिसतो आहे. आता त्र्यंबकेश्वरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते. जे तिघं पक्ष सत्तेमध्ये एकत्र आहेत ते या ठिकाणी एकमेकांविरोधात लढत आहेत. नाही, ठीक आहे. आता स्थानिक पातळीवरच्या या काही बाबी आहेत आणि शेवटी जनता जनार्दन जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करावा लागतो. आज जे मतदान होते त्याचं आता मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे, त्यामुळे कुठेतरी पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे उमेदवारांमध्ये निराशा पाहायला मिळते. माननीय न्यायालयाने या संदर्भामध्ये न्यायनिवाडा केलेला आहे. माननीय न्यायालयाने निवाडा केल्याच्या नंतर आपल्याला तो मान्य करावा लागतो. अर्थात मला वाटते की ज्या पद्धतीने आता इतक्या मोठ्या प्रमाणात नगरपालिकेंवर साधारणतः 280च्या पुढे मतदान आज संपन्न होत आहे आणि यापूर्वीच घोषित करण्यात आलेलं होतं की उद्या त्याचं काउंटिंग होईल. आता परत हे 21 तारखेपर्यंत मतपेट्या सांभाळणं, त्यासोबतच उमेदवारांचं जीव पण टाकणीला लागतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मला वाटतं की हे तात्काळ जर झालं असतं तर बरं झालं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.